नमस्कार सर्वांना, मी रुपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामीमय भक्ती चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील ही प्रार्थना मी स्वामींकडे करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आशा करते की तुम्हाला माझे स्वामींचे प्रेरणादायी व्हिडिओ हे आवडत असतील। प्रथम स्वामी माऊलींना स्मरण करून सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आपल्याला माहीतच आहे की स्वामींच्या प्रत्येक वचनात एक मोठी सकारात्मक शक्ती सामावलेली आहे। त्याचा आपल्याला सेवेत अनुभव हा येत असतो। असे सांगताना मला एक स्वामींचे वचन आठवले। ते असे आहे की कभी तुम दूसरों के लिए दुआ मांगकर देखो, तुम्हें अपने लिए मांगने की जरूरत नहीं पड़ेगी। हो, हे अगदी खरं आहे। जेव्हा आपलं मन स्वच्छ असतं तेव्हा आपलं कर्म देखील स्वच्छ असतं, साफ असतं। तेव्हा आपण जे काही करतो, मग ते काम छोटं असो किंवा मोठं, पण ते अगदी प्रांजळ मनाने करत असतो। त्यात हळूहळू का होईना यश हे मिळतच असते। नेहमी स्वामी सांगतात, दुसऱ्यांचे चांगलं करा, मदत करा। जर एखाद्याचे तुमच्याबद्दल वाईट मत असेल, तुम्ही कितीही स्वतःला सिद्ध केले तर वाईटच ठरत असाल, तर तो समोरच्या व्यक्तीचा दोष असतो। ते त्याचे कर्म असते। तुम्ही त्याचे वाईट वाटून घेऊ नका। तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष द्या। तुमच्या मनात वाईट नाही हे देव जाणतो। वेळ आली की तो योग्य न्याय मिळवूनच देत असतो। त्यामुळे खऱ्या माणसाला घाबरण्याची ही बिलकुल गरज नाही। तू अन्याय कोणावर करू नको, आणि तुझ्यावर जर कोण अन्याय करत असेल तर तू मात्र शांत बसून त्या लोकांपासनं, त्या ठिकाणापासून नकळत दूर होऊन स्वतःचा विकास कर, कष्ट कर, मेहनत घे। मग तुला जे यश मिळणार आहे त्याला कोणीही अडवू शकणार नाही, कारण त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो। माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना, तरी त्याची संपूर्ण ओळख हे त्याचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतात। आणि मी माझ्या लाडक्या भक्तांची जास्त परीक्षा घेतो, कारण माझे सर्वच भक्त हे हिऱ्यासारखे असतात। म्हणूनच मी त्यांची निवड ही केलेली असते। ही सगळी स्वामींची लीला। मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येणार आहे। तुला प्रत्येक संकटातून वाचवतो, ते कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे। तेव्हा तू माझे हळूच येऊन जे आभार मानतो ना, ते मी हळूच बघत असतो। झाकल्या मुठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो, तेव्हा खरी परीक्षा चालू होते। जर तुमचा विश्वास असेल की स्वामी प्रत्यक्ष आहे, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील, अगदी चराचरात। ज्याचे कर्म चांगले तो कधीही संपत नाही, तो नेहमी एकटाच असतो। सत्कर्मी माणसाला जीवनात नेहमी अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो, जो खोटे बोलतो, जो स्वतःच्या चुका करून ते झाकण्याचा प्रयत्न करतो पण ते मान्य करत नाही, विनाकारण दुसऱ्याला त्रास देतो, त्याच्या मागे स्वामी कधीच उभे राहत नाही व त्याच्या अडचणी या कधीच संपत नाही। या जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास व वेळ या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात। त्या जर नसल्या ना तर नात्याला तडा जातो, मग ते नाते हळूहळू संपून जाते। मला माहित आहे असेच काहीसे तुझ्या बाबतीत घडले आहे, आणि म्हणूनच देव म्हणतो तुला माझ्या छायेत ठेवले आहे। आता तू एकच गोष्ट कर, ती म्हणजे दुसऱ्यांना तू किती खरा आहे हे सिद्ध करण्यास वेळ वाया घालवू नको। देवाला हे माहित आहे, यातच सर्व आले। तू तुझ्या कर्माकडे लक्ष दे। तुझे काम तू उत्तम करत आहेस। माझा कृपा आशीर्वाद तुझ्यावर आहे। म्हणूनच स्वामींचे सर्व भक्त हे खास असतात, कारण स्वामी माऊलींनी प्रत्यक्ष त्यांना निवडलेले असते एका विशिष्ट कार्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींची कृपेचा स्वीकार करा। श्री स्वामी समर्थ।